महायुतीचा महाविजय. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून दिलेल्या आशीर्वादाबद्दल भव्य आभार यात्रा व जाहीर सभा सरवडे तालुका राधानगरी येथे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे कोल्हापूरमध्ये सहर्ष स्वागत उत्सुक. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तथा नामदार प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर. देशी दौऱ्यामध्ये असतात सांगितलं त्या महिलेचं फार मोठं उदाहरण. 2 दिवस ते राहणार आहे. 22 त्यामुळं आमच्या इथे प्रोफेसर्स, आमचे जे नर्सेस असतील, स्टाफ असेल, याला चांगलं ज्ञान मिळेल, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल, प्रेरणा मिळेल आणि गरिबांची सुद्धा सेवा होईल. आता भाषणामध्ये बोलताना पुण्यातल्या ज्या रुग्णालयामध्ये दुर्घटना घडली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आपण खूप नाममात्र दराने यांना जमीन घेतो, मात्र उपचार करताना मात्र अशा पद्धतीच्या मी विधी न्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता. वास्तविक यांना सवलती अनेक आहेत. यांना कसलाही टॅक्स, ही सगळ्यात मोठी सवलत आहे. 10% फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे. त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्याला 10%च्या ऐवजी एकूण त्यांची उडाण होती त्याची 2% सवलत दिलेली आहे. असं असताना सुद्धा योग्य ते गरिबांची सेवा करत नाही. त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे. महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ते लागू करत नाही, त्याचे दर किती आहे. तेव्हा आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतं. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी, तर अशा घटना घडणार. या सगळ्या प्रकरणामध्ये अंतर्गत चौकशी केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात धरलेले आहेत आणि नातेवाईकांवरच कुठेतरी आता मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग आम्ही कसा दोषी होणार. माझं म्हणणं आहे असं नाही. ती महिला आलेली होती, तिला दुसऱ्या ऍडमिट केलं असतं काय बिघडलं असतं. ती पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली आली असते तर ठीक झालं असतं. महात्मा फुले जीवनदायी लागून असणारच, तर हॉस्पिटल लागूच करून घेत नाही. त्यामुळे अशी घटना घडतात आणि मग नातेवाईकांचा आक्रोश, एखादं मृत्यू होणं फार. त्या घरात काय 2 मुली, आता मुलं आहे, काय करायचं त्यांनी. फार मोठे प्रश्न असतात. त्यांनी थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांची मुजरे सगळीकडे पाहायला मिळाली. ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं. डॉक्टर नाही, त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फर्निचरच्या कामामध्ये लाच घेताना त्यांना अटक झाली. खरं आहे. भाषणामध्ये आपला उल्लेख केला की हे मोठे हॉस्पिटल आहेत ते आयुष्यमान योजना किंवा महात्मा फुले लागू करून देत नाही. ते का करून देत नाही? अडचणी काय शासनात? त्याला काय झाले, त्यांचे दर आहेत कमी, ते दर आहेत बाकीच्या दरांची आवाज सव्वा. मग ते म्हणतील इथं एवढं दर कमी, मग आम्ही कसं द्यायचं, म्हणून ते लागू करून. असं माझा समज झालेला आहे. आणि आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते होत नाही. शक्ती तर काय लोकशाहीमध्ये करता येत नाही. त्यांना बोलवून विनंती करणं, त्यांना सांगणं, तेव्हा हे लागू करा, तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करा. परंतु तो जोपर्यंत होणार नाही, कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना नाही मोठ्या, कुठल्याही. कर्जमाफीवरून दादांनी सांगितले आता तरी कर्जमाफी करणं शक्य नाही. दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांनी काल असं वक्तव्य केलं, कर्जमाफी मागता मात्र ते आलेल्या पैशाचं शेतात गुंतवणूक करता का ते पैसे लग्नासाठी कोकाटे साहेबांनी काही प्रतिक्रिया ऐकली नाही, परंतु अजितदादांनी प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी सांगितलं हा सीझन आणि पुढचा सीझन आमची आर्थिक परिस्थिती बघता त्यांनी कायमची कर्जमाफी करणार नाही असं काही सांगितलं नाही. आणि मुख्य त्यांचं अजितदादा असं बोलले. मला वाटते आर्थिक परिस्थिती वर्ष 2 वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार. तर आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे होणार आणि
सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण पण हे पैसे घेतात आणि शेतकरी मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना मी ऐकलं नाही ते ऐकल्यानंतर ते म्हणतात की हे पैसे घेतात आणि मुलांची लग्न करतात. ते माहिती देऊन पण सांगेल. आज राज ठाकरे आणि उदय सामंत यांची पुन्हा एकदा भेट झाली. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या भेटी वाढलेल्या दिसतात. छान आहे की महायुतीमध्ये ते राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असा आनंद आहे आम्हाला. दुसरं सभा देखील उडवलं असा इशारा दिला आहे. मोबाईल आता शक्य मार्गाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी अधिसूचना रद्द केली. आता परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शेतकरी रस्ता करायचा आहे पण लादायचा आहे. त्यामुळे समजून त्यांना शेतकऱ्यांची संबंधित घेऊनच शासन करेल. राजू शेट्टी यांनी काल अजित पवार यांच्यावरती टीका करताना अजित पवार यांचा जीव गेला असता का 16 मिनिटं एसी गाडीचा चालू झाला नाही अशा मी पद्धतीने तुम्हाला सांगितलं की कोणीच सांगितलं या दिवशी मी त्या गाडीत होतो ना. राजू शेट्टी धारदार कुठं म्हणतायत. मी मागच्या वेळेस मला सांगितलं की अजितदादांनी ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची. ती माझे प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्र्याची पण त्यांना कुठली गाडी ती भाड्याने. त्यामुळे संताप आला होता. पालकमंत्री आपल्या भाड्याच्या गाड्याने जातो. चालू होता मी होतो माझ्या गाडी. काय चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही. ते म्हणाले की 5 गाड्यांना यापूर्वी मी परवानगी दिलेली आहे. 2-3 मंत्री होतात जिल्ह्यातील त्यांना ते 2-3 त्यांना न्यायाधीश येतात. महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यात येतात. 5 गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे. 2 आहेत आणि ती भाड्याने घेतात. ते बरोबर नाही आणि पैसे मी दिलेले आहेत. लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिष्टाचार सचिव आपल्या म्हैसकर मॅडमला फोन लावला. त्यांनी आजच्याच परवानगी द्या. काय बिघडलं. 5 गाड्या आपल्या जर VIP लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या तर AC बंद नव्हता. आधात चूक आहे. पालकमंत्री भाड्याच्या गाडी मिळते त्यांच्याबद्दल त्याला राग आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर निधी मोठा तपशील काय करताय. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जॅकाकडनं आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेचं त्याचं मंजूर झालेलं आहे. परंतु अजून जॅकाचं व्हायचं आहे. मला वाटते मला मी जे मगाशी सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खाते जे असतील किंवा आमचे ते बळकट करण्याची आवश्यकता आहे. हे जर बळकट झाले तरच गरिबांची सेवा चांगल्या प्रकारे होऊ शकेल. ते आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून त्याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक दर एक प्रिस्क्राईब करून केली पाहिजे. खाजगी दवाखान्यांनी काय घ्यावं आणि काय घ्यावं त्याशिवाय हे थांबणार नाही. ठीक आहे. काय झालेलं आहे की आयुष्यमान भारत ही महात्मा फुले ही 5 लाखाच्या दोन्ही सेम आहे. त्यामुळं एकेकाचा लाभ दोन्हीकडे देण्याचा प्रयत्न होतो. तर ती कंबाईन करून योजना आता आपण आणली आहे. त्यामुळे तिला 5 लाखाची मिळणार तर त्यामध्ये डबल व्हायचं एकाच. म्हणजे आता समजा हल्ल्या तर महात्मा फुलेमध्ये आयुष्यमान भारत त्याचा गैरवापर होईल म्हणून आपण ती कंबाईन योजना केलेली आहे. या सगळ्या योजनेची जे कोल्हापूर जिल्ह्यातले 2 समन्वयक काम काय सार्वजनिक आरोग्य विभाग बघते माहिती घेऊन सांगतो. आणि आज सकाळी 2 महापुरुषांचे पुतळे कोल्हापूर. मला आताच मंजुलक्ष्मी मॅडमने सांगितलं की काय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा रात्री बिन परवानगी घेतात. वास्तविक आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुतळे बसवण्यासाठी आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण या पुतळ्यांचं फार मोठं महत्त्व आपल्याला आहे. तर या पुतळ्याचं संरक्षण होणं त्याच्याबद्दल त्याचं काही विटंबना होता कामा नये त्याची काळजी सरकार घेते. आता पट्टणकोटला शिवाजी महाराजांचा बसलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून झाकून ठेवा परवानगी मिळायला उघडा. तसंच मी आता म्हणजे मॅडमला सांगितलं की ते दोन्ही पुतळ्याला झाकून ठेवा. परवानगी मिळाल्यानंतर त्याला परवानगी नाही मिळालं तर मग ते झाकून ठेवा काढू नका असं बोललेलं आहे. साहेब तुम्हाला श्रावणबाळ आरोग्य योजनेचं म्हटलं जातं. तुम्ही धर्मादायिक जी हॉस्पिटल आहेत नोंदणी त्यामध्ये जी गरीब रुग्णांच्यासाठी पार्ट रिझर्व असतात त्यामुळे मोठ्या रुग्णालयामध्ये तुम्ही गरीब रुग्णांना घेतला. पण अद्याप काही रुग्णालय डॅशबोर्ड त्याचं लावत नाही. गरीब रुग्णांचा डॅशबोर्ड सगळीकडे लावला जातो. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रामेश्वर नाईक म्हणून त्यांना मुख्य नेमलेला आहे. गेल्या वेळा ते मंगेश चिवटे होते
त्यांचा ठिकाणी ऑनलाईन तिथंच दिसतंय मंत्रालयात वाटतं डॅशबोर्ड सगळे लागले. तशी जर स्पेसिफिक तक्रार असेल तर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे करेन. आणि श्रावण बाळ जो आहे ना ती मला ती मिळालेली आहे 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना मुलं बघत नाही, सुना बघत नाही, त्यासाठी एकत्रित योजना आपण आणली. आईला आणि वडिलांना पेन्शन द्या. त्यामध्ये त्याचं नाव श्रावण बाळ ठेवलं, त्यामुळे माझं नाव श्रावण. जे ऑपरेशन आहेत न करण्याचं कारण का तर शासनाकडून त्यांना जे ऑपरेशनच्या बद्दलचे पैसे मिळतात त्याचा दर खूप कमी असतो. तर ह्याच्यामध्ये दरामध्ये नाही फक्त ऑपरेशन स्पॉटचा रेट, त्यानंतर ICUची रेट, म्हणून त्याला एकदा आता त्याला युनिफॉर्मिटी आली पाहिजे. आता यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाची बोलणार. मी 75वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्या दिवशी संकल्प हे करतो.